शनी शिंगणापूर येथील मंदिरातील 167 कर्मचाऱ्यांना विश्वस्त मंडळाने बाहेरचा रस्ता दाखवला किंवा हटवला आहे. त्यातील 114 कर्मचारी हे मुस्लिम समाजाचे होते. पण या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई ताईंनी शनी शिंगणापूरमध्ये ज्या मंदिर आहे त्या मंदिरात महिलांना प्रवेश मिळण्यासाठी मोठं आंदोलन केलं होतं. तसेच विविध आंदोलन ते करत असतात. आता नेमकं त्यांची भूमिका काय या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. नेमकी भूमिका काय आहे या संदर्भात? आमचं जे आंदोलन झालं त्यावेळेला याच शनी शिंगणापूर देवस्थानच्या इथे लिंगभेद करण्यात आला होता. संविधानानं समानतेचा अधिकार दिलेला आहे. खरं तर जिथं पुरुषांना प्रवेश आहे तिथं महिलांनाही मिळाला पाहिजे. प्रार्थनेचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि त्यावेळेलाही आम्हाला विरोध झाला, ट्रोलिंग झालं, बऱ्याच जणांनी मोर्चे काढण्याचा प्रयत्न केला, विरोध केला. परंतु आम्ही आमची भूमिका जी आहे ती संविधानिक आहे आणि त्यानुसार लढत राहिलो. म्हणून ते आंदोलन यशस्वी झालं आणि ट्रस्टींना सुद्धा जे आहे ते चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्यावा लागला. सरकारला सुद्धा कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र द्यावं लागलं आणि कोर्टाचेही निकाल जे आहेत ते समानतेचा अधिकाराचं उल्लंघन होऊ नये अशा पद्धतीचे आले. आणि आता त्यानंतरचा आत्ता जर आपण प्रश्न बघितला तर तिथे काही मुस्लिम कर्मचारी चौथऱ्यावरची डागडुजी करताना दिसले. काही जणांनी त्यांचे फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मग काही वेगवेगळे त्यांच्यावर आरोप झाले की हे हिंदूंचं देवस्थान आहे, इथं मुस्लिम कर्मचारी कसे आले, गोमांस खाणारी लोक जी आहेत ती आपल्या इथे प्रार्थना करताना चालतात का, किंवा आपल्या चौथऱ्यावर अशा पद्धतीची साफसफाई करताना चालतात का, आपल्या धर्मातली जी लोक आहेत ती कमी पडली का, अशा पद्धतीच्या ज्या आहेत ते टीका करण्यात आला. आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी ते कर्मचारी काढून टाकावेत म्हणून मोर्चा सुद्धा आयोजित करण्यात आलेला होता. आणि त्या मोर्चाच्या आदल्या दिवशीच जे आहे ते या कर्मचाऱ्यांना यांच्या कामामध्ये अनियमितता आहे म्हणून त्यांना काढण्यात आलं. पण मला असं वाटतं की अनियमितता आहे हे खोटं कारण होतं. विश्वस्तांना सोशल मीडियावर आणि जे काही कट्टर हिंदुत्ववाद्यांची मागणी होती त्यानुसार त्यांनी जे आहे ते मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढलं. त्यातल्या काही आपल्या धर्मातल्याही लोकांना तिथं काढण्यात आलं जेणेकरून कुणी टीका करू नये म्हणून. आणि आता जे काही कारवाई केलेली आहे, खरं तर आधी लिंगभेद केला गेला आणि आता धर्मभेद करताना या देवस्थानचे विश्वस्त दिसत आहेत. मला वाटतं की अशा पद्धतीनं तुम्ही मुद्दाम किंवा कोणी जर चिथावणी सांगितलेली असेल किंवा संविधानाला अनुसरून कोणी मागणी करत नसेल आणि ती मागणी तुम्ही पूर्ण करत असाल तर मला वाटतं की विश्वस्तांनी संविधानानं दिलेल्या अधिकाराचा जो आहे तो गैरवापर केलेला आहे. याच्यामध्ये देवस्थानवर ही कारवाई होऊ शकते. आणि जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही जर धर्म बघून जर बाहेर काढला असेल तर त्या कर्मचाऱ्यांना परत एकदा रुजू करणं गरजेचं आहे. विश्वस्त कुठतर दबावाखाली असं वाटतंय का? विश्वस्त दबावाखाली असण्यापेक्षा ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत का, त्या नियमानुसार आहेत का, कायद्यानुसार आहेत का. आम्ही आंदोलनं केली, आमचे तर अनेक मोर्चे झाले. आम्हाला 100 किलोमीटर आधी सुप्यामध्ये ताब्यात घेत होते तेव्हा मात्र तातडीनं महिलांना सोडा अशा पद्धतीचा आदेश मोर्चाच्या आदल्या दिवशी नव्हता झाला. मग आत्ताच भारतीय जनता पार्टीचं असलेलं सरकार, हिंदुत्ववादी संघटना या जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीला जोडलेल्या आहेत आणि मग कुठंतरी सरकारला घाबरून त्या दबावाखालीच विश्वस्तांनी कदाचित ही कारवाई केलेली असेल. पण मला वाटतं की तुम्ही त्या मंदिराचे विश्वस्त आहात ज्या मंदिरामध्ये भक्त हे एका धर्माचेच नाही तर सगळ्या जाती धर्माचे लोक शनिदेवाला मानतात, तिथे दर्शनाला येतात. आपल्याच राज्यात नाही तर वेगवेगळ्या देशातून सुद्धा तिथे दर्शनाला भक्त येत असतात. आणि मग तिथे सगळ्या जाती धर्माचे लोक मानणारं जर हे देवस्थान असेल तर तिथं अशा पद्धतीनं तुम्ही जर धर्मामध्ये भेद करायला लागला तर जो संदेश आहे तो चुकीचा जातो. आपला हिंदू धर्म जो आहे तो सर्वसमावेशक आहे. त्यामुळे मग इथं कुठल्याही, आणि मेन म्हणजे रोजगार, आपण जे ट्रस्ट चालवतो त्या ट्रस्टच्या अंडर जे आहे ते अगदी मोठं मंदिर असल्यावर आपण तिथे रोजगार देत असतो. मग रोजगार हा विशिष्ट धर्माला बघून दिला जाणार आहे का? जर एखादी मुस्लिम व्यक्ती तिला जर देवाची सेवा करायची असेल, तिला रोजगार नसेल, ते जर दररोज शनिदेवाची मनोभावे भक्ती करत असतील तर त्यांचा धर्म वेगळा आहे म्हणून त्यांना बाहेर काढणं आणि अनियमितता दाखवणं म्हणजे त्यांच्यामध्ये भेदभाव केल्यासारखं आहे. आणि हे धर्माधर्मात भांडणं लावण्याचं जे आहे ते प्रमुख कारण आजची जी आहे जी काही ही कर्मचाऱ्यांवरची कारवाई आहे ती ठरू शकते. पण असाही प्रश्न निर्माण होतो की फक्त मुस्लिमांनी आपल्या हिंदूंच्या मंदिरात काम करायचं, पण
कधी त्यांनी मशिदीत आपल्याला प्रवेश देतात का, किंवा मुस्लिम दर्ग्यात कोणता हिंदू काम करताना दिसतो का, असाही प्रश्न निर्माण हे बघा, दर्ग्यामध्ये मशिदीमध्ये अजिबात कुठल्या दुसऱ्या धर्माचा माणूस दिसत नाही, हे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती, हे सत्यच आहे. मग म्हणून तर सरकार कुणाचं आहे, पंतप्रधान कुणाचे आहेत, पंतप्रधान आपलेच आहेत. पंतप्रधानांनी हे जे कोण मौलवी आहेत, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आहे तो बरखास्त करून घ्या ना आपल्या ताब्यामध्ये. जी धर्मस्थळ आहेत, मग ती हिंदूंची असू देत, ख्रिश्चनांची असू देत, मुस्लिमांची असू दे, ती सर्वांसाठी खुलं करणं गरजेचं आहे. आज आपण बघतो की देव हा एकच आहे, तो वेगवेगळ्या जाती धर्मात आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये त्याचं स्वरूप वेगळं आहे. म्हणजे आपण ज्या शनिदेवाला मानतो, कदाचित ते त्यांना अल्लाह म्हणत असतील, तेच इकडे त्यांना येशू म्हणत असतील. म्हणजे कुठंतरी धर्माधर्मात भांडणं लावण्याचं काम ते करतात. आणि सगळ्यात महत्वाचं, जरी मुस्लिम दर्ग्यात आणि मशिदीमध्ये हिंदू कर्मचारी नसेल तर ते तसं करतायत म्हणून आपण असं करायचं का? उलट आपल्या मंदिरांमध्ये इतर धर्माचे लोक सुद्धा सेवा करायला इच्छुक आहेत, आपल्या देवाची सुद्धा भक्ती मुस्लिम धर्मीय करतात. हा किती मोठा सकारात्मक संदेश जो आहे तो बाहेर जाऊ शकतो. आणि उलट हे आपण सगळ्याच जाती धर्माचे लोक किंवा सगळ्या जाती धर्माचे पुजारी किंवा तिथं जे काही कर्मचारी आहेत ते ठेवतो, हा जो आहे तो सर्व धर्म समभावाचा संदेश हा आपल्या मंदिरातून जातोय. ही भूमिका का नाही हिंदुत्ववाद्यांच्या लक्षात येत? ही भूमिका का विरोध करणाऱ्यांच्या लक्षात येत नाही? आणि त्यांच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं, विश्वस्तांच्या लक्षात काय येत नाही आणि विश्वस्तांनी त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं. सर्व धर्म समभाव ही भूमिका प्रत्येक वेळेस आपणच का घ्यायची, असाही प्रश्न नाही. हे बघा, असाही एक प्रवाह आहे. बरोबर ना, सर्व धर्म समभाव किंवा आपणच आपल्या मंदिरांमध्ये सगळ्या जाती धर्मांना जो आहे तो वाव द्यायचा, हे आपणच करायचं का? हा मुद्दा जेव्हा येतो तर आपणच सुरुवात केली पाहिजे. जेव्हा आपण म्हणतोय की मी आपल्याला सांगितलं की आता पंतप्रधान कोण आहेत आपल्या इथे, नरेंद्र मोदीजी आहेत, जे बीजेपीचे नेते पण आहेत, ते अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत. बीजेपी हा हिंदुत्ववाद्यांचा पक्ष आहे. मग आज तुम्ही पंतप्रधान असताना तुम्हाला फार मोठी संधी आहे की ही जी काही मुस्लिम दर्गे आहेत किंवा मशीद आहेत, हे सगळं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जर स्वतःचा कायदा तिथं राबवत असेल तर हे बरखास्त करून टाका. आणि तिथं जी आहे ती नवीन नियमावली, जी समान, जे आपला देश संविधानावर चालतो, संविधानानं दिलेला जो प्रार्थनेचा अधिकार आहे, समानतेचा अधिकार आहे, हा सगळीकडे इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मग आपण असा भेदभाव करण्यापेक्षा सरकारने जे आहे ते उलट मुस्लिम धर्मियांची जी स्थळं आहेत ती सगळ्यांसाठी ओपन करावी. म्हणजे तिथं सगळे भक्तही जायला लागतील आणि तिथं आपल्या धर्मातली कर्मचारी तिथं घेण्यात येतील. यातच जे अजितदादांच्या पक्षाचे आमदार आहेत, संग्राम जगताप, यांची सुद्धा भूमिका कुठेतरी आक्रमक दिसते. अजितदादा नेहमी म्हणतात की आमचा पक्ष शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालतो, आम्ही काही झालं तर ती भूमिका सोडणार नाही, असं मध्ये एक मागच्या आठवड्यात दादांनी भूमिका मांडली होती. पण त्यांच्याच पक्षाचे आमदार हे अशी भूमिका घेतात आणि अग्रस्थानी राहतात त्या ह्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्या. या संदर्भात आपलं मत काय? बघा, संग्राम जगताप हे नगरला आमदार आहेत. म्हणजे अजितदादांचा जे आदेश जोगा किंवा पक्षाची ती विचारधारा त्यांनी सोडली आणि ते अजितदादांच्या पक्षाचे आमदार आहेत आणि ते अशा पद्धतीनं कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतायत, हेच आश्चर्याचं कारण आहे. आणि मग अजितदादा का थांबवत नाहीयेत? कारण अजितदादांचं काम जर आतापर्यंत आपण बघितलं तर कुठल्याही जाती धर्मामध्ये दादांनी भेदभाव केलेला नाहीये. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे ते चालत असतात. आणि मग इथे मुस्लिम धर्मीय लोक नको, किंवा संग्राम जगतापांचं जर आपण इन्स्टाचं किंवा सोशलचं पेज बघितलं तर त्यावर ते सांगतायत की शिर्डी तर झालं, म्हणजे शनी शिंगणापूर झालं, अभि शिर्डी बाकी आहे. म्हणजे तुमचा आमदार धमक्या देतोय, तुमचा आमदार धार्मिक स्थळांमध्ये धर्माधर्मांमध्ये वाद करण्याच्या चेतावण्या देतो आणि तुम्ही काहीच कारवाई करत नाही. अजितदादांनी ताबडतोब एकतर संग्राम जगतापांना त्वरित अशी विधानं, स्फोटक विधानं करणं थांबवलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. अन्यथा पुढे जे इलेक्शन्स येणार आहेत त्याच्या मात्र अजितदादांना जे आहे त्या मतदारांचा सामना करावा लागणार आहे आणि खूप मोठा फरक या भूमिकेवरून त्यांच्या पक्षाला होऊ शकतो. याच दरम्यान ते ऍपचा एक घोटाळा समोर आलाय की डुप्लिकेट ऍप बनवून भाविकांना फसवलं जाते. त्या संदर्भात
काय हे बघा, बनावट ऍप जे आहेत म्हणजे सुरुवातीला शनी शिंगणापूरच्या ट्रस्टच्या अखत्यारीत 2 ते 3 ऍप जे आहेत ते सुरू केले गेले होते आणि मग याच ट्रस्ट मधले कर्मचारी बनावट ऍप सुरू करतात, गेले 2-3 वर्ष ते वापरतात, दररोजची ऑनलाईन पूजा, अभिषेक, दर्शन हे सगळं करतात आणि अचानकच जेव्हा घोटाळा बाहेर येतो तेव्हा तो 40 कोटीच्या वरचा घोटाळा बाहेर येतो किंवा त्याच्यामध्ये 2 लाख भाविक जे आहेत ते सदस्य झालेले कळतात. हे अचानक कळणार आहेत का? म्हणजे जेव्हा विश्वस्त दररोज तिथं कारभार बघतात तेव्हा आपल्याला समजतं की बाबा कोण पूजा घालतंय, कोण इथं दररोज येतं, कोण ऑनलाईन जे आहे ते तिथे आरतीचे पैसे घेतं. कुठंतरी हा घोटाळा बाहेर आला आणि घोटाळा बाहेर आल्यानंतर देवस्थानचं नाव बदनाम होऊ नये म्हणून कुठंतरी त्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बनावट ऍपचं प्रकरण हे या प्रकरणापेक्षा म्हणजे हे जे आपण म्हणतोय की मुस्लिम धर्मीय पुजारी ह्याच्यापेक्षा फार मोठं प्रकरण आहे, ते कुठंतरी दाबण्यासाठीच हे प्रकरण जे आहे ते पुढे केलं जातंय. याच्यामध्ये मात्र ट्रस्टनी तातडीनं जे आहेत ते कर्मचारी काढले, पण मग बनावट ऍपचं प्रकरण पुढे आलं, त्यांचेच कर्मचारी त्यात आहेत हे त्यांना विश्वस्तांना माहिती आहेत. मग ताबडतोब FIR का नाही दाखल केला? जेव्हा लोकांनी विचारलं तर लोक ते म्हणतात की नाही, कारवाई झाली पाहिजे. तुम्ही का नाही केली? ताबडतोब FIR दाखल होतो. शनी शिंगणापुरात आता पोलीस स्टेशन झालेलं आहे, पण तक्रारी अर्ज साधा दिला जातो, अजूनही गुन्हा दाखल होत नाही. कुठंतरी त्या बनावट ऍपचे जे काही कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये कदाचित जो घोटाळा झाला त्याच्यात या सगळ्यांचे लागेबांधे असल्यामुळे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. लोकांना वाचवण्यासाठी 167 कर्मचाऱ्यांचा बळी दिला जातो, त्यात काही विश्वस्तही असतील. हो, 100% विश्वस्तांना माहीत असल्याशिवाय अशा पद्धतीचे इतके मोठे घोटाळे होणार नाहीत. आणि मी संग्राम जगतापांना आव्हान करेन, तुम्ही जी आक्रमक भूमिका घेताय ना, जी मुस्लिम धर्माच्या कर्मचाऱ्यांना काढणे, त्याच्यापेक्षा बनावट ऍपमध्ये जो कोट्यवधीचा घोटाळा झालाय तो काढण्यासाठी तुम्ही आक्रमक भूमिका घ्या. मंदिराबाहेर जाऊन बसा, तिथं जे आहे ते यापुढे घोटाळा करू देणार नाही. त्या ट्रस्टींना जे आहे ते सुतासारखं सरळ करण्याची भूमिका घ्या. दादाही स्वागत करतील, जनता स्वागत करेल, भक्तही स्वागत करतील, पण धर्माधर्मात भांडणं लावायचं थांबवा. तुम्ही एक संविधानक पदावर आहात, विधानसभेत तुम्ही प्रतिनिधित्व करता आणि अशा पद्धतीची जेव्हा तुम्ही जी मागणी करता की मुस्लिम धर्मीयांना काढलं पाहिजे किंवा आम्ही आता शिर्डीत सुद्धा जे आहे ते हिंदूंचं देवस्थान आहे, आपण जेव्हा विधानसभेमध्ये गेल्यानंतर आपण शपथ घेतो तेव्हा संविधानाने दिलेले अधिकार जे आहेत त्याला कुठेही तडा जाणार नाही, आम्ही कुठलाही भेदभाव करणार नाही, अशी ती शपथ असते. आणि हे जर जाहीर शपथ घेत असतील तर मला वाटतंय की त्या संविधानिक पदाचा, संविधानिक दिलेल्या अधिकाराचा आणि दादांच्या पक्षात असूनही अशी वक्तव्य होणं म्हणजे दादांच्या विचारांचा सुद्धा तो अपमान आहे. आता तुमची भूमिका काय असणार आहे? माझी भूमिका हीच आहे की त्या कर्मचाऱ्यांना खोटं कारण अनियमितता म्हणून काढलेलं आहे. त्या लोकांना मुद्दाम ते मुस्लिम धर्माचे आहेत म्हणून बेरोजगार केलेलं आहे. त्यांना पुन्हा एकदा रोजगार देऊन शनी शिंगणापूरच्या ट्रस्टींनी रोजगार म्हणून तिथे जे आहे ते रुजू करण्यात, सगळे अगदी मुस्लिम कर्मचारी असतील किंवा बिगर मुस्लिम असतील, मला वाटतं की कर्मचारी हा कुठल्याही जाती धर्माचा म्हणून बघायचा नसतो, तो कर्मचारी म्हणून असतो. त्या कर्मचाऱ्यांना रुजू करणं गरजेचं आहे. आणि शिर्डीमध्ये अशा पद्धतीने मागणी होत असेल तर आता शिर्डीच्या ट्रस्टींनी तरी जो आहे तो संविधानाचा मान ठेवून सगळ्याच कर्मचारी कसे जे आहेत जाती धर्माचे आपल्या इथं काम करतात, किती वर्षांपासून काम करतात, त्यांनी कशी साईबाबांची सेवा केलेली आहे आणि आम्ही त्यांना काढू शकत नाही, ही जर भूमिका घेतली तरच पुढे धर्माधर्मात भांडणं होणार नाही. शनी शिंगणापूरला जाणार? शनी शिंगणापूरला मी नुकतंच दर्शन घेऊन आले, परंतु या बाबतीत जर जाण्याची गरज लागली तर निश्चितच मी शनी शिंगणापूरमध्ये जाईन. आपल्यासोबत होते तृप्ती देसाई या. आता यांनी संग्राम जगताप यांच्यावर अजितदादांकडे कारवाईची मागणी केली आहे, तसेच ते लागलं तर शनी शिंगणापूरला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.